नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भूगोल सिरीजचा आपला हा पार्ट 4 असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची लोकसंख्या या अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकबद्दल माहिती बघणार आहोत. येणारी एएमओ परीक्षा असेल किंवा कंबाईन प्री परीक्षा असेल, या दोन्ही परीक्षेसाठी हा पार्ट महत्त्वाचा असणार आहे. देशाची किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या अभ्यास करताना आपल्याला 2011च्या सेन्ससचा आधार घ्यावा लागतो. तर 2011च्या जनगणनेची जी बेसिक माहिती आहे ते पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जनगणना 2011चं घोषवाक्य होतं अवर सेन्सस अवर फ्युचर. त्याचे आयुक्त होते डॉक्टर सी चंद्रमौली. 2011च्या जनगणनेमध्ये भारतामध्ये एकूण 640 जिल्हे होते आणि 7,933 शहरे होती. भारताची पहिली अधिकृत जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली होती आणि नियमित जी जनगणना आहे ती 1881 पासून सुरुवात झाली होती. म्हणजेच जी 2011ची जनगणना आहे ती सलग 15वी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी जनगणना आहे. हा पॉईंट इथे महत्त्वाचा आहे, यावर PYQ मध्ये आलेले आहेत प्रश्न. जनगणना म्हणजे सेन्सस ही दर 10 वर्षांनी होत असते. म्हणजेच 2011 मध्ये झाली होती, तर नेक्स्ट सेन्सस ही 2021 मध्ये प्रस्तावित होती, परंतु कोविड-19 मुळे ती पुढे ढकलण्यात आली. 2011च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्र जनगणनेचे संचालक श्री रणजित सिंग देओल हे होते. जनगणना ही केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे केली जाते. म्हणजेच होम मिनिस्ट्री जी आहे, सेंट्रल होम मिनिस्ट्री, तिच्यामार्फत जनगणना ही राबवली जाते. जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलैला पाळला जातो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही संकल्पना आहेत, मूलभूत संकल्पना. घनता म्हणजेच डेन्सिटी, पॉप्युलेशन डेन्सिटी, ती म्हणजे प्रदेशातील एकूण लोकसंख्या डिवाइड बाय प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ. त्यानंतर लिंग गुणोत्तर म्हणजेच सेक्स रेशिओ आहे हा. त्यामध्ये प्रदेशातील स्त्रियांची एकूण संख्या डिवाइड बाय प्रदेशातील पुरुषांची एकूण संख्या इंटू 1000. जर आपण हे केलं तर त्यामध्ये आपल्याला सेक्स रेशिओ भेटतो त्या एरियाचा किंवा त्या देशाचा किंवा त्या राज्याचा. त्यानंतर साक्षर आहे म्हणजेच लिटरेट कोणाला म्हणता येईल. त्यामध्ये 7 वर्षावरील व्यक्ती कोणती एक भाषा वाचू किंवा लिहू शकतो त्यास आपण लिटरेट म्हणजेच साक्षर म्हणतात. हे डेफिनेशन लक्षात ठेवायचे आहेत, डायरेक्ट यावर पण तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न दिसू शकतो. त्यानंतर जन्मदर आहे म्हणजेच बर्थ रेट आहे, त्याची डेफिनेशन. एखाद्या प्रदेशातील एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागे जीवित जन्माची संख्या, त्यालाच आपण जन्मदर म्हणतो. मृत्यूदर म्हणजेच एखाद्या प्रदेशातील एका वर्षातील दर 1000 लोकसंख्येमागे होणाऱ्या मृत्यूंची संख्या म्हणजेच मृत्यूदर. त्यानंतर अर्भक मृत्यूदर आहे. दर 1000 जीवित जन्मामागे अर्भकाच्या म्हणजेच 1 वर्ष किंवा त्यापेक्षा लहान मुलांची जी मृत्यू आहे दर 1000 जीवित जन्मामागे त्यांची संख्या म्हणजेच अर्भक मृत्यूदर आहे. नवजात शिशु मृत्यूदर म्हणजेच चालू वर्षातील जीवित जन्मामागे 29 दिवसापेक्षा कमी जगलेल्या किंवा कमी वय असलेल्या नवजात शिशूंच्या मृत्यूंची संख्या म्हणजेच नवजात शिशु मृत्यूदर होय. अर्भकमध्ये तुम्हाला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा लहान लक्षात ठेवायचं आहे. नवजात शिशु मृत्यूदरमध्ये तुम्हाला 29 किंवा त्यापेक्षा कमी दिवस जगलेल्या बालकांचा मृत्यू म्हणजेच नवजात शिशु मृत्यूदर आहे. हा फरक इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर माता मृत्यूदर म्हणजेच 1 लाख जीवित जन्मामागे त्या वर्षातील स्त्रियांच्या मृत्यूची संख्या म्हणजेच माता मृत्यूदर आहे. म्हणजेच प्रसूतीवेळी किंवा प्रसूती पश्चात 42 दिवसा अगोदर म्हणजेच 42 दिवसाच्या अंडर जरी त्याची माताची मृत्यू झाली तर आपण त्याला माता मृत्यूदर म्हणतो आणि हा म्हणजेच दर 1 लाख जीवित जन्मामागे हा काउंट केला जातो, हा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एकूण जनन दर आहे. स्त्रिया संपूर्ण प्रजनन कालावधीत स्त्रियाला होणारी सरासरी मुले म्हणजेच एकूण जनन दर आहे. त्यानंतर लोकसंख्या वाढीचे 4 टप्पे आहेत. 1901 ते 1921 पर्यंत स्थिर लोकसंख्येचा काळ होता. त्यानंतर संथ वाढीचा काळ होता 1921 ते 1951च्या दरम्यान. त्यालाच आपण मर्तता आधारित वाढ म्हणतो. म्हणजेच यामध्ये बर्थ रेट जो आहे तो हाय होता आणि जो डेथ रेट आहे तो लो होता, म्हणून याला मर्तता आधारित वाढीचा काळ म्हणतात. त्यानंतर 1951 ते 1981 दरम्यान झपाट्याने लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणजेच त्याला वेगवान आणि उच्च वाढीचा काळ असे म्हणतात. आणि 1981 ते 2011 पर्यंत उच्च वाढीचा काळ होता, म्हणजेच लोकसंख्या ही झपाट्याने उच्च वाढ होत होती, परंतु घसरतेही दराची चिन्ह दर्शवणारा काळ होता. तर हे काळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मॅच दी पेअरमध्ये तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतात.
एका बाजूला तुम्हाला वर्ष दिली असतील आणि एका बाजूला तुम्हाला काळ दिले असतील, तर तुम्हाला त्यामध्ये हे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेले काही लोकसंख्या धोरणे आहेत. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976मध्ये जाहीर करण्यात आले होते. 16 एप्रिल 1976 रोजी ज्यावेळेस भारतामध्ये एमर्जन्सी लागू होती त्यावेळेस पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आले होते. त्याची महत्त्वाची तरतूद म्हणजे विवाहाचे वय पुरुषांसाठी 21 वर्ष आणि स्त्रियांसाठी 18 वर्षे करण्याची या लोकसंख्या धोरणामध्ये घोषणा करण्यात आली होती. कुपोषण कमी करणे व स्त्री साक्षरता वाढवण्यात यावर भर देण्यात आला होता. लोकसंख्येची मूल्ये रुजवण्याचा व लहान कुटुंब या तत्वाचा प्रसार करण्यात आला होता. लोकसंख्या वाढीचा दर वार्षिक दर म्हणजेच 1.4% खाली आणणे हा त्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. 1993च्या डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या शिफारसीने हे धोरण तयार करण्यात आले होते. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 15 फेब्रुवारी 2000मध्ये जाहीर करण्यात आले होते. त्यातील तातडीचे उद्दिष्ट म्हणजेच 2000पर्यंत 2 वर्षामध्ये जे आपल्याला उद्दिष्ट गाठायचे होते ते म्हणजे संतती नियमन असेल, आरोग्य पायाभूत सुविधा पुरवणे, प्रजनन व बाल आरोग्याची सेवा मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट होते. मध्यमकालीन उद्दिष्ट म्हणजेच 10 वर्षामध्ये जे पूर्ण करायचे होते 2010पर्यंत ते म्हणजे त्यामध्ये एकूण जनन दर म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1पर्यंत आणणे हा त्याचं उद्दिष्ट होतं. हम दो हमारे दोचा नारा यास मिड टर्म उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत केला होता. त्यानंतर दीर्घकालीन म्हणजेच 45 वर्षामध्ये ज्यांना आपल्याला गाठायचे होते ते म्हणजे 2045पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणे, लोकसंख्या अशा स्तरावर स्थिर करणे जेथे शाश्वत विकास आणि सामाजिक वाढ होईल. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चे जे टार्गेट्स होते ते म्हणजे माता मृत्यू दर 100च्या खाली आणणे, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण 80% आणि प्रशिक्षित व्यक्तीमार्फत जी प्रसूती आहे तिचे प्रमाण 100% करणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते. क्रूड बर्थ रेट 21पर्यंत कमी करणे आणि शिशु मृत्यू दर 30पर्यंत कमी करणे हे पण महत्त्वाचे टार्गेट्स 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचे होते. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राची लोकसंख्या बघायची आहे 2011ची. महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस म्हणजेच 1960मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 3.96 कोटी होती. 2001मध्ये 9.68 कोटी होती आणि 2011मध्ये 11.24 कोटी झाली असून देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.29% आहे. म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 9.29% लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतात. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 एवढी होती. सर्वाधिक लोकसंख्या ठाणे येथे आहे 1.1 कोटी. त्यानंतर पुणे आहे 54.29 लाख. नंतर मुंबई उपनगर आहे 93.27 लाख. हे टॉप शहर आणि जे टॉप लोअर बॉटम आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8.5 लाख होती. त्यानंतर गडचिरोलीमध्ये 10.73 लाख होती. हिंगोलीमध्ये 11.77 लाख होती. त्यानंतर 11.23 करोड जी लोकसंख्या होती त्याचं बायफर्केशन म्हणजेच त्यातील 51.82% हे पुरुष लोकसंख्या होती आणि 48.18% ही स्त्री लोकसंख्या होती. सर्वाधिक पुरुष लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर पुणे आणि सर्वात कमी ही सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहे. सर्वाधिक स्त्रियांची लोकसंख्या ही ठाणे, मुंबई उपनगर आणि पुणेमध्ये आहे आणि सर्वात कमी ही सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहे. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार SC आणि STचे महाराष्ट्रामध्ये प्रमाण 21.8% आहे. म्हणजेच 11.23 कोटीमधील 21.8% लोक हे SC आणि ST या जमातीतील आहेत. त्यातील SC जातीतील लोक हे 11.8% आहेत. सर्वाधिक जे SC आहेत ते पुणे, नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्वात कमी नंदुरबार आणि सिंधुदुर्गमध्ये आहेत. हे लोकसंख्येनुसार आहेत आणि टक्केवारीनुसार सर्वाधिक SC अकोला जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्वात कमी नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये STचे 9.35% लोक राहतात. लोकसंख्येनुसार सर्वाधिक STची लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यानंतर नाशिक आहे आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग आणि सांगलीमध्ये आहेत. टक्केवारीनुसार सर्वाधिक लोकसंख्या ही नंदुरबारमध्ये आहे, त्यानंतर गडचिरोलीमध्ये आहे
आणि सर्वाधिक कमी सांगली आणि कोल्हापूरमध्ये आहे। त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या घनता म्हणजेच पॉप्युलेशन डेन्सिटी, महाराष्ट्राची घनता ही 365 आहे, ही पर स्क्वेअर किलोमीटरनुसार याला काढली जाते। आणि भारताची जी घनता आहे ती 382 आहे। सर्वाधिक घनता ही मुंबई उपनगरमध्ये आहे, त्यानंतर मुंबई शहरमध्ये आहे, ठाणेमध्ये आहे आणि पुणेमध्ये आहे। सर्वात कमी गडचिरोलीमध्ये आहे 74, त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, चंद्रपूर आहे आणि रत्नागिरी आहे। हे जिल्ह्यांचे तुम्हाला क्रम माहिती असायला पाहिजे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये। त्यानंतर महाराष्ट्राचा लिटरसी रेट आहे। महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर हा 82.3% आहे आणि भारताचा साक्षरता दर हा 73% आहे। महाराष्ट्रातील साक्षरता दर जो आहे 82.3%, त्यातील 88.40% पुरुष साक्षरता आहे आणि 75.90% ही स्त्री साक्षरता आहे। सर्वाधिक पुरुष साक्षरता म्हणजेच मुंबई उपनगर असेल, मुंबई शहर, नागपूर आणि अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। आणि सर्वात कमी स्त्री आणि पुरुष साक्षरता ही नंदुरबार, जालना, धुळे आणि परभणी इथे आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील सेक्स रेशिओ आहे। प्रौढ वयोगटातील म्हणजेच जी अबाव 6 इयर्स आहे त्यांची सेक्स रेशिओ हा 929 आहे आणि भारतामध्ये 943 आहे। सर्वाधिक प्रौढ वयोगटातील जी सेक्स रेशिओ आहे ती रत्नागिरीमध्ये आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे आणि गोंदियामध्ये आहे। सर्वात कमी ही मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे। 0 ते 6 वयोगटातील महाराष्ट्रातील सेक्स रेशिओ हा 894 आहे आणि भारताचा जो आहे तो 919 आहे। 0 ते 6 वयोगटातील जो सर्वाधिक जिल्हे आहेत ते म्हणजे गडचिरोली असेल, गोंदिया, चंद्रपूर आणि सर्वात कमी म्हणजे बीड, जळगाव आणि अहमदनगर हे जिल्हे आहेत। त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या आहे। महाराष्ट्रामध्ये 45.2% लोक हे शहरी भागामध्ये राहतात आणि उर्वरित 54.77% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात। सर्वाधिक शहरी लोकसंख्या म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये 100% शहरी लोक राहतात। त्या खालोखाल ठाणेमध्ये 76.99% शहरी लोक राहतात। सर्वात कमी शहरी लोक हे गडचिरोली आणि सिंधुदुर्गमध्ये राहतात। त्यानंतर सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या गडचिरोलीमध्ये आहे, 89% आहे। त्या खालोखाल सिंधुदुर्ग आणि हिंगोली या जिल्ह्यांचा नंबर लागतो। त्यानंतर महाराष्ट्रातील भाषानिहाय लोकसंख्या आहे। मराठी भाषा बोलणारे लोक 68.93% आहेत। त्यानंतर हिंदी 12.88%, उर्दू 6.71%, गुजराती 2.11%, भिल्ली भाषा बोलणारे 2.02% आणि खानदेशी भाषा बोलणारे 1.4% लोक राहतात। त्यानंतर धर्मनिहाय लोकसंख्या आहे। महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मांचे लोक 79.83% आहेत। त्यानंतर मुस्लिम धर्माचे लोक 11.54% आहेत, बौद्ध धर्माचे 5.81 आहेत, जैन धर्माचे 1.25 आहेत आणि ख्रिश्चन धर्माचे 0.96% लोक हे महाराष्ट्रामध्ये राहतात। याचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। यानंतरच्या भाग पार्टमध्ये हा आपला आखरी भाग असणार आहे, लास्ट पार्ट असणार आहे महाराष्ट्राच्या भूगोलच्या। यामध्ये जी इतर महत्त्वाची माहिती आहे महाराष्ट्राच्या भूगोलची मिसलेनियस, ज्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, ती आपण यानंतरच्या पार्टमध्ये बघणार आहोत। आणि त्यानंतर या 5ही पार्ट जो PDF आहे ते आपण मर्ज करून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।